हा केक मला फ्रीझरला ठेवायला लागला, कारण हा केक मी माझ्या स्वतःसाठी बनवत होते. संध्याकाळचे 7 वगैरे वाजले होते आणि मी स्पॉन्ज बेक करून ठेवला होता व्हॅनिलाचा आणि तेवढ्यात मला एका कस्टमरचा फोन आला की आम्हाला केक हवे म्हणून, आणि त्यांना चॉकलेट केक हवे होतात. तर म्हटलं किती वाजेपर्यंत केक हवे, तर त्या मला म्हटलं आम्हाला 8:30-9 वाजेपर्यंत केक हवे. तर म्हटलं इतक्या लवकर तर मी केक नाही बनवू शकत म्हटलं चॉकलेट केक, पण मग व्हॅनिला स्पॉन्ज माझ्याकडे आत्ता अवेलेबल आहे, तर तुम्ही दुसरा फ्लेवर सांगा. तर त्या म्हटलं स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये करा. त्यामुळे इथे मी लगेचच केक तयार करायला घेतला. आजच्या केकच्या लेअरिंगमध्ये मी स्ट्रॉबेरी क्रशसोबत काही टुटी फ्रुटीज पण ॲड केलेल्या आहेत. घाई गडबडीत काय डेकोरेशन करायचं हे समजतच नाही, म्हणून मी इथे पटापट न्यूट्रल जेलनेच काम केलेलं आहे सगळं. आणि नॉर्मल मी फ्लावर्स काढले व्हाईट कलरने आणि केक रेडी केला आणि फ्रीझरला ठेवला. फ्रीझरला केक ठेवायचं कारण असं की तो लवकर थंड झाला पाहिजे म्हणून, नाहीतर इतर वेळी मी खालीच केक ठेवत असते. तर अशा पद्धतीने घाई गडबडीत का होईना पण हा केक तयार करून झालेला आहे. कसा वाटतोय केकचा फायनल लुक नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.